नमस्कार, हॅलो. स्वागत आहे परत एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये. येस. हा ब्लॉग असा थोडा असा मिक्स्ड इमोशनचा आहे. कारण आम्ही आता परत निघालो आहोत. स्वित्झर्लंडला आम्ही इंडिया सोडून जात आहोत. इंडियामधले सगळे दिवस खूप मस्त मजेत गेले. तर आता आम्ही पोहोचलो मुंबई एअरपोर्टला आणि ट्रॅव्हलच्या काही विशिष्ट गोष्टी आहेत ज्या तुमच्याबरोबर शेअर करायच्या आहेत. कारण तुम्हाला माहितीच असेल की हा मार्चचा दुसरा आठवडा आणि सिच्युएशन खूप टेन्स आहे. तर आमच्या ट्रॅव्हलवर पण थोडासा इम्पॅक्ट झाला त्या गोष्टींचा. काय आहे आज जाऊन सांगू. इथे खूप आवाज आहे आणि आम्हालाही सगळं काही सामान द्यायचं आहे. एवढं सगळं सामान आहे. बच्चू आहे तिकडे. तर त्यामुळे सगळं आम्ही व्यवस्थित सामान देऊ, आहानला फ्रेश करू आणि मग त्यानंतर आज जाऊन आपण बोलूया. We were sparks on quiet streets, two hearts finding where to meet. But life pulled us apart, left me talking to the dark. If I called you tonight, would it feel the same? Or have we both moved on to different names? सो आमचं चेक इन झालेलं आहे जस्ट. आणि मला जाताना सर्दी आहे, पुष्करला येताना सर्दी होती. त्यामुळे माझा आवाज आणि इथं मला फार मोठ्याने बोलता पण येत नाहीये. पण आता आम्ही सॉरी आम्ही आता जातोय सिक्युरिटी चेक इन करायला. त्यानंतर इमिग्रेशन आहे आणि त्यानंतर गेटकडे जाणार आहे. सो खूप वेळ आहे आमच्याकडे आणि पटापट होणार आहे सगळी प्रोसेस. आम्ही कसं तिकीट बुक केलं, काय केलं, कोणत्या टेन्शन मध्ये होतो, कसं झालं, हे सगळ्या गोष्टी एकदा वॉरमुळे आमची फ्लाईट कशी इम्पॅक्ट झाली आणि Exactly. त्यामुळे आम्हाला कसा बिझनेस क्लास मिळाला या सगळ्या गमतीच्या गोष्टी येस. तुमच्यावर शेअर करणार आहोत. आणि आमच्याकडे ऑनेस्टली दुसरा ऑप्शन नव्हता, कारण खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आम्ही तुमच्यावर हळूहळू शेअर करू. एकदा सगळ्या गोष्टी प्रोसेस होऊ दे सगळ्या व्यवस्थित. त्यानंतर आम्ही गेटच्या इथे गेलो की आम्ही बसू शांतपणे आणि मग तुमच्याशी डिस्कस करू. स्टे We ट्यून. were sparks on quiet streets, two hearts finding where to meet. But life pulled us apart, left me talking to the dark. If I called you tonight, would it feel the same? Or have we both moved on to different names? Take me back to the start. Before the ठीक आहे, तू लावली सोबत लाव. अच्छा आन पण ब्लॉक करतोय. अच्छा आणि मग काय आलं आपण कसे आलो. अच्छा लल्ला लल्ला. ओके. हे सगळं नाचण्यानं झोपायला आले तिकडे. तिथे तर शोधतोय. ह्याचं जेटलॅग तो कॅल्क्युलेट करतोय. हो, तिकडचे किती होते? 8:30 7:30. बरोबर. या सगळ्यांनी या सांग बोलवतोय सगळे लाऊंज मध्ये या. हॅलो. प्रचंड झोप येते आम्हाला. आम्ही लाऊंजमध्ये आहोत आणि आहान झोपतच आलाय. त्यामुळे विशालीचा एक चॅलेंजिंग पास चालू आहे आहानला झोपवायचा. स्टिम्युलेट झालाय. ॲक्च्युली खूप लाईट्स आहेत, डिस्प्लेज आहेत, त्यामुळे तो थोडा स्टिम्युलेट झालाय. आणि लाऊंज फार छान आहे. मी पटकन ग्लिम्स दाखवतो लाऊंजची. आणि बाकी खूप मस्त आहे. अडानी लाऊंज वेस्टमध्ये आम्ही आहोत आणि अजून 1 तास आहे फ्लाईटला निघायला. त्यामुळे आहान झोपेल छान आणि तसंच त्याला मग बोर्डिंगसाठी नेऊ. होपफुली सगळं काही चांगलं होईल आणि व्यवस्थित होईल. आमची ओरिजिनल फ्लाईट होती एतिहाद आणि ती अबुधाबीवरून जाणार होती जिनिवाला. बट प्रॉब्लेम असा झाला, जे काही चालू आहे वॉर सिच्युएशन हे तुम्हाला माहीतच असेल. आम्ही हा ब्लॉग शूट करतोय इन द वीक ऑफ मार्च 9th. सो तेव्हा वॉर इंटेन्सिफाईड आहे आणि त्यामुळे आमची अबुधाबीची फ्लाईट कॅन्सल झाली आणि त्यामुळे आम्हाला काही Actually त्याच्या आधीच आम्ही विचार करत होतो. येस जेव्हा वॉर सुरू झालेला तर आम्हाला असं वाटलं की मे बी 2 दिवसात, आय थिंक 1 तारखेला का त्या आसपास झालेला, तर आम्हाला असं वाटलं की 1-2 दिवसात ते संपून जाईल आणि 1 आठवडा थोडी चालणार नाही. त्यामुळे आम्ही व्यवस्थित ट्रॅव्हल करू शकू. आणि पण ज्यानंतर आणखीनच गोष्टी वर्स्ट होत गेल्या आणि होत चालल्या आहेत. त्यानंतर आम्ही 4-5च्या दरम्यानच्या पर्यंत आम्ही थांबलो आणि मग डिसिजन घेतला की येस मोस्टली आमची फ्लाईट कॅन्सल होणार
होईल असं वाटतच होतं, कारण आत्तापर्यंतच्या म्हणजे 4-5 तारखेपर्यंतच्या फ्लाईट्स कॅन्सल झालेल्या. थोडंसं डायसी सिच्युएशन होती, पण मग आम्ही डिसाईड केलं की सेफ्टीसाठी आपण इंडियामध्येच राहूया आणि 7ला फ्लाय नको करूया, कारण अबुधाबीवरनंच होता आमचा हॉल्ट. सो जे की अगदीच इम्पॉसिबल होतं आणि विथ लहान बाळ आणि इवन आमच्या एवढी रिस्क सेफ्टीसाठी पण. घ्यायचीच नव्हती आम्हाला. हां, ते तर आहेच आणि आम्हालाही सेफ्टी इश्यू सेफ्टी मेन आहे. त्यामुळे आम्ही ती कॅन्सल केलेली आणि रिफंडसाठी इनिशिएट केलेलं. राईट. आणि तेव्हा आम्ही साऊथ बाय साऊथ वेगळ्या एअरलाईन्स बघत होतो. नाव द सिच्युएशन इज सो टाईट की सगळ्याच एअरलाईन्समध्ये इकॉनॉमी, प्रीमियम हे सगळं काही बुकड आहे ऑलरेडी, म्हणजे आणि म्हणजे ज्यावेळी आम्ही बघत होतो एक्झॅक्टली 3-4 तारखेपासून आम्ही ट्रॅक करत होतो, तेव्हा असं दिसत होतं आम्हाला की फटाफट एअरलाईन्स सगळ्या सीट्स बुक करून घेत आहेत. आणि आय डोंट नो, बट अनफॉर्च्युनेटली सगळ्या एअरलाईन्स दे आर जस्ट मिंटिंग मनी आउट ऑफ दिस सिच्युएशन, विच इज आय डोंट थिंक इट्स द राईट थिंग. आय अंडरस्टँड की तुम्ही या सिच्युएशनमध्ये फ्लाय करवतायत, लोकांना पोचत आहेत, वी रिअली अप्रिशिएट. तुम्ही काही पर्सेंटेज वाढवा, ठीक आहे. तुम्ही अगदी 2 टाइम्स द प्राईस, 3 टाइम्स द प्राईस जर वाढवली तर मग कसं परवडणार? लोकांनाही जायचं आहे. दे आर ऑलरेडी पेईंग द प्राईस दॅट यू हॅड दॅट विच इज क्वाईट हाय. आणि त्यात तुम्ही जर एवढं केलं. बरोबर, एक्झॅक्टली. त्यामुळे सगळीकडे सगळ्यांनाच म्हणजे इतकं स्ट्रेस आहे का इथं प्रत्येकाला आपल्या देशात परत जायचं आहे. आणि त्यात आपल्यासारख्या मिडल क्लास लोकांना जे जे त्याची फॅमिली वगैरे पण असते, त्यांना एवढाले पैसे भरणं म्हणजे जरा जास्तच होऊन जातं. आम्ही अगदी स्विस एअर पण बघितलेली डायरेक्ट फ्लाईट जी झ्युरिकला जाते. त्याचं तर पुष्कर म्हणाला की बिझनेस क्लासच फक्त दाखवत होतं. ॲक्च्युली आम्हाला घाई ह्यासाठी आहे स्वित्झर्लंडला जायची की एक तर पुष्करचं तरी काही रिझन घेऊन वर्क फ्रॉम होम होऊ शकत होतं इंडियातनं, पण मोमो तिकडे अडकलेली आहे. आणि लकीली आमची पेट्स तर खूप चांगली आहे, त्यामुळे तिने पुढचे 4-5 दिवस कन्सिडर केले आणि त्यामुळे ती बोलली की काही काळजी करू नका. पण ऑफकोर्स आता आम्ही येऊनच 15-20 दिवस झालेले आहेत आणि किती नाही म्हटलं तरी ती पण आम्हाला मिस करते, आम्ही तिला मिस करतोय. तिच्या व्हिडिओजमधनं वगैरे थोडंफार असं कळतं. जाणवतं आम्हाला. हां, त्यामुळे म्हटलं की आणखीन नाही थांबू शकत म्हणजे. आणि दुसरी गोष्ट ऑफकोर्स त्यांना ऑन डेली बेसिस पण आम्हाला चार्ज द्यावा लागतो, विच इज ऑल्सो क्वाईट हाय, व्हेरी एक्सपेन्सिव्ह. सिन्स वी लिव्ह इन स्वित्झर्लंड, सो इट इज ऑल्सो व्हेरी एक्सपेन्सिव्ह. आणि मग ते पण एक बजेट वाढत जातं. सो ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करता आम्ही वेगळ्या एअरलाईन्स बघत होतो. त्यात आम्हाला इजिप्त एअर ही एअरलाईन, म्हणजे पुष्करला इजिप्त एअर एअरलाईन दिसली आणि ज्याचाही इकॉनॉमी क्लास अवेलेबल नव्हता. आणि जेव्हा तो बुक करत होता तेव्हा लकीली त्याला बिझनेस क्लासची त्यातल्या त्यात आमच्या रेंजमध्ये नाही. इनफॅक्ट तुला मजा सांगतो, जेव्हा मी बुक करत होतो तेव्हा इकॉनॉमिक क्लास वॉज मोर एक्सपेन्सिव्ह दॅन बिझनेस क्लास, Oh. विच वॉज व्हेरी स्ट्रेंज. कारण आय डोंट नो, त्याचा डिमांड अँड सप्लाय हाय होता probably, हां. आणि बिझनेस क्लासला कोण बघत नव्हतं. सो आय इनफॅक्ट गॉट अ प्राईस फॉर अ तिकीट विच वॉज चीपर दॅन अन इकॉनॉमी, बट नॉट चीप. बट जर तुम्ही त्यावेळेस कम्पेअर केलं, जेव्हा एवढे प्राईस हे केलेले हां. त्यांनी इन्फ्लेट केले, तर त्यानुसार आम्हाला जी प्राईस मिळाली ती तेव्हाच्या इकॉनॉमी क्लासपेक्षा कमी होती. हम्म. आणि देन विदिन फ्यू मिनिट्स आय हॅड टू बुक, बिकॉज जर असं आपण बघत राहिलो ऑप्शन, तीच फ्लाईट तेच तिकीट मी नेक्स्ट डे बघितलं तेव्हा ते परत काही हजारांनी वरती गेलेलं. एक्झॅक्टली. तर त्यामुळे So वी त्यामुळे गॉट अ आम्ही- फेअर डील. आमचा लॉस झाला, बट म्हणजे हां, आता म्हणजे काय आम्हाला करणार. ओवाच्या सव्वा पैसे नाही भरायला लागले. ऑफकोर्स आम्हाला एक्स्ट्रा पैसे भरावे लागले, जे पण महाग आहे. बट इन जनरल आत्ताच्या फ्लाईटच्या रेट्स बघतोय किंवा ज्या फ्लाईट्स मिळतच नाही आहे त्या सिच्युएशनमध्ये आम्ही लिटिल सेफ आहोत किंवा लकी आहोत असं म्हणू शकतो की आम्हाला बिझनेस क्लासचं तिकीट अव्वाच्या सव्वा रेटने नाही पडलं. सो पुष्करने ट्रॅव्हल केलेला आहे बिझनेस क्लासने ह्याच्या आधी. तो ऑफिसच्या बिझनेस ट्रिपवरती केलेला, त्यामुळे सो ही नोज की बिझनेस क्लास कसं असतो. मी आणि आहान फर्स्ट टाईम जाणार आहोत आणि आमच्यासाठी ऑफकोर्स मी एक्सायटेड आहेच. पण आता रात्री 3 वाजताची फ्लाईट आहे, त्यामुळे अगदीच माझे डोळे बंद व्हायला आलेले आहेत. बट येस, ऑफकोर्स मी आतमध्ये गेल्यावरती कसं असतं ते मी शूट करेन. ते मी कधी मी बोलणार नाही तेव्हा, बट मी शूट करेन, तर आहान वगैरे झोपलेला असेल.
पण मी दाखवेन की कसं असतं त्यांचं केबिन आणि हे सगळ्या गोष्टी. सो येस, वी आर व्हेरी एक्सायटेड. आणि बिझनेस क्लास म्हटल्यावरती तुम्हाला प्रायोरिटी येतात सगळ्या. सो आम्हाला सुरुवात जेव्हा आम्ही एअरपोर्टला आलो तेव्हा आम्हाला ऑफकोर्स चेक इन जे आपलं लगेज असतं तिथे वेगळी लाईन असते. ते आमचं लगेज झालं. त्यानंतर आम्हाला हे माहीत नव्हतं की सिक्युरिटी चेक इन पण बिझनेस क्लासचं वेगळं असतं. वेगळं असतं. आय थिंक इंडियामध्ये असेल, मला बाकीच्या ठिकाणचं माहीत नाही, पण इंडियामध्ये होतं. मुंबई So- एअरपोर्टला होतं. हां, मुंबई एअरपोर्टला होतं. येस. सो त्याच्यामुळे तेही लगेज झालं आमचं. त्यानंतर इमिग्रेशन पण वेगळं असतं, सो तेही आमचं लगेज झालं. आमचं आय थिंक विदिन हाफ एन आवर टू 45 मिनिट्स सगळ्या गोष्टी इझिली. सगळ्या प्रोसिजर प्रॉपर झाल्या. त्यानंतर आम्हाला बिझनेस क्लासचं तिकीट असल्यामुळे आम्हाला चेक इन काउंटरवरती ऑलरेडी लाऊंज ॲक्सेस मिळतो तुम्हाला पर पर्सन. पुष्कर एक पटकन क्विक मला लाऊंज कसं असतं, आतून कसं दिसतं हे दाखवेलच. आणि आता त्यानंतर आता आम्ही 1 तासाने जाणार आहोत लाऊंजमधनं आमच्या गेटकडे. त्यानंतर आमचा कायरोला हॉल्ट आहे. इथून आम्हाला कायरो 6 आवर्स आहे आणि इथून 3 आवर्सचा लेओव्हर आहे. आणि मग तिथून पुढे झ्युरिकला आम्ही राहणार. आता आम्ही अगेन झ्युरिकला जाणार आहोत, जिनिवाला नाही. त्यामुळे तिथून आमचं परत 3 तासाचं ट्रॅव्हल आहे, कारण आम्हाला ऑल द वे जिनिवाला जायचं आहे मोमोला पिकअप करायला. सो खूप मोठी जर्नी आहे, बट होपिंग फॉर द बेस्ट. थोडासा स्ट्रेस आहे, टेन्शन आहे की व्यवस्थित सगळं होऊ दे, कारण बेसिकली वॉरविल ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत त्यामुळे. नाहीतर काही असं फार टेन्शन नव्हतं. सो होप फॉर द बेस्ट. बाय बाय इंडिया. चलो बाय बाय, भेटू लवकरच. फायनली आम्ही बसलेलो आहोत फ्लाईटमध्ये आणि सीट्स मिळालेल्या आहेत आम्हाला. आणि खूप स्पेशियस आहे. आता आम्हाला अजून डिस्कवर करायचं आहे की काय काय आहे काय काय. सो आल्या त्यांनी आम्हाला असं हे इन्व्हिटेशन कॉवेल दिलेलं आहे, जो माझा वापरायचा आहे. तर तुम्ही फ्रेश होऊ शकता बेसिकली. आणि त्यानंतर असा ज्यूस येतो, ॲपल ज्यूस किंवा ऑरेंज ज्यूस. तर इकडे छान असं मोठे स्क्रीन्स दिलेत आणि आम्ही असे मध्ये आहोत बरोबर आईच्या. आणि इथे हे एक दिलंय, इथे खाली पूर्ण लेग स्पेस आहे चांगली, आणि इथे ट्री टेबल आहे आणि लाईट्स, रीडिंग लाईट्स दिलेत. तर हा जो पहिला प्रवास आहे तो असणार आहे 6 आवर्स 30 मिनिट्सचा, जो मुंबई टू कायरो असणार आहे. आणि त्यानंतरचा प्रवास 3 तास हॉल्ट नंतर असणार आहे कायरो टू झ्युरिक. सो पूर्ण प्रवासा आम्ही ट्राय करू ब्लॉग करायचा. थोडंसं टेन्शन आहे, बट खात्री आहे की आम्ही व्यवस्थित पोहोचू झ्युरिकला. तर भेटूयात लवकरच कायरोला. टाटा. झोप झाली आहे. झोप झाली म्हणजे पूर्ण फ्लाईट मध्ये झोपलो का? पण झोप पण झोप फुल. आम्ही लँड झालो आहोत कायरोला आणि मस्त फ्लाईट होती.
पूर्ण फ्लाईटवर मी उशाली आन तिघही झोपलेलो, त्यामुळे आम्ही काढलं पण नाही आहे, मस्त झोपलो आणि पुरेपूर झोपलो आणि आय थिंक इट्स गुड. आणि नाव आम्हाला आणि 6 तासाची होती, सो आम्हाला चांगली झोप मिळाली पण वाव त्याच्याने. सो आता 3 तासाचा हॉल्ट आहे, 3 तास 20 मिनटं आणि मग त्याच्या पुढे कायरो टू आर होम स्वित्झर्लंड, झ्युरिकला पोचणार. आम्ही आता इजिप्त एअरपोर्टवरती आहोत आणि छोटंसं दिसतं इजिप्त एअरपोर्ट. आम्हाला लाऊंज ॲक्सेस मिळालेला आमच्या बोर्डिंग पासवर. तिकडे गेलेलो, अगदीच वाईट लाऊंज बघितलं आहे मी आत्तापर्यंत. अगदी बेसिक आहे, टॉयलेट्स पण एवढे क्लीन नाही आहेत, खाणं पण अगदीच बिलो ॲव्हरेज आहे टू बी व्हेरी फ्रँक, कारण ब्रेड वगैरे पण फ्रेश वाटत नव्हते. सो फक्त कॉफी प्यायलो, 1-2 ब्रेड खाल्ली आणि निघालो तिथून. आणि ॲक्च्युली आता भूक लागली कारण आम्ही फ्लाईटमध्ये काही खाल्लं नव्हतं. इतकी झोप येत होती की आम्ही म्हटलं नकोच, आणि आहानही खूप झोपलेला, त्यामुळे त्याने काहीतरी खाऊ आणि गेट करायचा. एका हाताने एंटरटेन करावं लागतं, एका हाताने खावं लागतंय, तसं आहे. इजिप्त एअरची एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी की आम्ही ट्रॅव्हल करत होतो मुंबई टू कायरो याच्या आधीच्या फ्लाईटमध्ये. आता आम्ही कायरो टू झ्युरिक करतोय, पण मुंबई टू कायरो करत असताना हे स्टिकर्स मिळालेले ज्यात लिहिलेलं की प्लीज डू नॉट डिस्टर्ब, प्लीज वेक मी फॉर ड्युटी फ्री अँड प्लीज वेक मी फॉर मील्स. तर असं आम्ही रात्र होती खूप आणि आमचं दुर्लक्ष झालं, त्यामुळे ते स्टिकर लावले गेलेले आणि आम्हाला अजिबात उठवलं नाही मीलसाठी. सो लक्षात ठेवा, असं जे तुम्हाला स्टिकर्स मिळाले तुमच्या फ्लाईटमध्ये, तर ते स्टिकर्स जे काही ॲप्लिकेबल आहे तुमच्यासाठी तर प्लीज लावा असं सीटवर, जेणेकरून तुम्हाला ते उठवतील जेवण आलं की. इथे आजची मस्ती चालू आहे.
येस फायनली आम्ही पोहोचलो आहोत स्वित्झर्लंडला. Yes. अजून घरी नाही बट झुरिकला, कारण आमची फ्लाईट झुरिकला होती आणि आता इकडून जिनिवाला जाणार आणि मग जिनिवाहून मोमोला पिक करणार. फ्लाईट नाही, आम्ही बाय कार रेंट केली आहे. Yes. सो आम्ही बाय रोड जातो आहोत आणि आता आमचं इमिग्रेशन झालेलं आहे. काहीच लाईन नव्हती. आता बॅगेज बॅग्स कलेक्ट करणार आहोत. इथून जिनिवाहून घरी. Yes. पूर्ण नाही दाखवू शकणार पण नक्कीच मोमोची भेट दाखवू. येस बाय. आणि आता आम्ही फायनली पार्किंगमध्ये आलेलो आहोत एअरपोर्टच्या आणि ही आहे आमची व्हॅन मोठी. कारण आमच्याकडे खूप मोठ्या बॅग्स आहेत 4 आणि मग ते मावायला म्हणून आम्ही मोठीच गाडी केली. प्लस मोमो असेल आणि मोमोचे 1-2 गोष्टी असतील, मोमोची एक बॅग असेल बेसिकली. सो एकदम कम्फर्टेबल ट्रॅव्हल करायचं आहे आणि थंडी मस्त आहे. 11 डिग्री आहे टेम्परेचर आणि ऊन पण पडलं आहे. सो व्हेरी मस्त सनी डे आहे आज. आता इथून आम्हाला जायचं आहे जिनिवाला. सो बघूया किती वेळ लागतो आहे. 3 तास तर विदाऊट हॉल्ट लागणार आहे, पण एखादा हॉल्ट आम्ही घेऊच.